संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना खुशखबर. 7 एप्रिल सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो. तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली असून या कालावधीत ते पूर्ण करणे अशक्य असल्याने नवीन वेळापत्रक 3 महिन्यात सादर करण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण कंपनीला दिले आहेत. पुढील बातमी बघा. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला होता. यामुळे आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील 7 तारखेपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय. 7 ते 8 एप्रिल दरम्यान या योजनेचे 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पुढील बातमी बघा. गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी याप्रमाणे गावागावात बस सेवा पोहोचली आहे. यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीची ओळख आहे. मात्र आता महामंडळाने देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून खराब रस्ता असल्यास गावातील बस सेवा बंद करण्यात येणार आहे. यामुळे खराब रस्त्यांमुळे विद्यार्थी व गावातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यानंतर पुढील बातमी बघा. राज्यात अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर आता पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटांना सुरुवात होत असल्याचे इशारे हवामान विभागाने दिले आहेत. राज्यातले कमाल तापमान प्रचंड असून विदर्भ उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी 40 अंशाच्या पुढे तापमान गेलंय.